मोहन भागवत यांच्या Z+ सुरक्षा प्रकरणात मोठा ट्विस्ट। आज बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वाचा निर्णय दिला आहे। संघप्रमुख मोहन भागवत यांच्या Z+ सुरक्षेविरुद्ध दाखल केलेली PIL कोर्टाने थेट फेटाळून लावली आहे। ही याचिका लल्लन किशोर सिंग यांनी दाखल केली होती, पण कोर्टाने स्पष्टपणे सांगितले ही याचिका प्रेरित आहे आणि याच्यामध्ये कोणताही ठोस मुद्दा नाही। यामध्ये कोर्टाचं निरीक्षण काय? कोर्टाने म्हटलं आहे की याच्या मागे कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या याचिका न्यायालयाचा वेळ वाया घालवतात। कोर्टाने या दिलेल्या निर्णयाचा अर्थ काय होतो? मोहन भागवत यांनी दिलेली Z+ सुरक्षा ही कायम राहणार आहे। सरकारचा निर्णय योग्य असल्याचं कोर्टाने अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे। यामुळे या निर्णयानंतर राजकारणात खरपूर चर्चा रंगली आहे। काही जण या निर्णयाला योग्य मानत आहेत, तर काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत। तुमचं मत काय? मोहन भागवत यांना Z+ सुरक्षा देणं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लोकवार्ताला